येणाऱ्या काही दिवसात नाताळ सण व 31 डिसेंबर नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यसाठाबाबत कारवाईच्या सूचना दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग या पथकास दिनांक 18 डिसेंबर रोजी मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे पथकाने हॉटेल संतोष कॅफे समोरील सर्कलवर पाथर्डी फाटा रोड पाथर्डी फाटा नाशिक या ठिकाणी येऊन सापळा रचला असता सायंकाळी 6 वाजे सुमारास अशोक लेंडेल कंपनीची पांढऱ्या रंगाची MH41E 6111 हे संशयित मालवाहू चारचाकी वाहन येताना दिसताच त्या थांबून त्याची पाहणी केली असता सदर वाहनामध्ये भुसा भरलेल्या गोण्यांमध्ये मागे लपवलेला गोवा राज्यात निर्मित तसेच केरळ गोवा राज्यात विक्रीस असलेला अवैध मद्यसाठा क्लासिक विस्की गोल्ड अँड ब्लॅक रिअल्स ओडका आणि वाहन असा एकूण 23,37,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सदर वाहनाचा चालक अजमत शेरखान पठाण येरमाळा बस स्टँड मागे येरमाळा तालुका कळंब जिल्हा धाराशिव यास अटक करून तपासात पुढे निष्पन्न होणारे अज्ञात पुरवठादार खरेदीदार व इतर यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक व विभाग RJ पाटील तसेच दुय्यम निरीक्षक सर्वश्री धीरज जाधव गणपत अहिरराव प्रवीण वाघ सदोनी विष्णू सानप जवान सर्वश्री अमित गांगुटे दुर्गादास बावस्कर संतोष कडलक महेंद्र भोये राकेश पगारे या पथकाने ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास ब विभागाचे निरीक्षक RJ पाटील हे करीत आहेत। मान्य आयुक्त साहेब सुनील साहेब तसेच सुरवे साहेब संचालक तसेच आमचे विभागीय आयुक्त वर्मा मॅडम व आमचे अध्यक्ष गर्जे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला काल एक गुप्त बातमी मिळाली। पाथर्डी फाट्याजवळ संतोष कॅफेजवळ इथे एक गाडी येत आहे व टेम्पो तसं आमचं टीम निरीक्षक राज्य ब विभाग आमचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आम्ही संध्याकाळी 6:30 पण जेव्हा ते भुसा कॅरेट काढल्यानंतर आतमध्ये आम्हाला काही बॉक्स दिसले। बॉक्स खोलल्यानंतर ती गोवा निर्मित झालेली दारू मिळाली आम्हाला। त्याच्यात वडका विस्की व रम असे 3 ब्रँड मिळाले आम्हाला। अशी एकूण आम्हाला 285 बॉक्स मिळाले। त्याची एकूण मुद्देमाल किंमत 23,34,200 रुपये आहे। आणि पुढे एक आरोपी मिळाला, 2 आरोपी होते, एक आरोपी पळाला तिथून। आता आरोपीचा तसं आता कोर्टात त्याला हजर करू आपण आणि पिशी घेतल्यानंतर पुढचा तपास आम्ही करणार त्याच्यात। सर याच्यावर मागचे काही गुन्हे आहे का काय सर? नाही तसं आता मागच्या याच्यावर गुन्हे नाहीत, पण आता त्याच्यावर आता याच्यामध्ये कोण कोण आहे हा आम्हाला यांनी कुठून आणला आणि कुठं जात होता त्याचा तपास आता आपण करू त्याचा। बंटी आढाव नाशिक।